हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडे फॅमिली व्लॉग. आणि बघा, अशी आमची दुपारची झोप झाली होती आणि आम्ही तेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला. आणि नवरात्रीची साफसफाई आमची इथे सुरू होती. नवरात्रीपासूनच आम्ही थोडी साफसफाई करायला सुरुवात केली. आणि संध्याकाळचं वातावरण बघा किती छान असं झालं होतं. आणि इथून पुढे आता तुम्हाला दाखवणारच आहे आणि सांगणारही आहे की स्नोचे पप्पा का बरं रुसले होते. स्नोचे पप्पा खूप रुसले आहे आणि स्नोवाला बरं नव्हतं. तर बघा हिचा आवाज कसा येत आहे. आणि ते स्नोला हे गाणं खूप आवडते आणि याच्यावर स्नो खूप नाचते. तर मला म्हणत होती मला घेऊन नाच. तर स्नो आणि मी इथे डान्स करत होती. बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. हा, आणखी सगळं सगळं. हा, बघा बघा मी कसा व्हिडिओ बनवता. बघा, डान्स करून दाखव मग. ठुमक ठुमक कर. ठुमक 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 ठुमक. ओढणी द्या ना. ओढणी. ओ माय गॉड, ओढणी पण पाहिजे का तुला? कमरेवर हात ठेवून कसं केलं होतं आपण? ठुमक 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 ठुमक. काय मग पिल्लू? आता छान डान्स कर असा. ये मेरे बिजनेस में तेरा हाथ, ओए मेरा तो कुछ भी नहीं. ओ सावरिया सेठ, नाच ना. मस्त नाचते ते त्याच्यावर, सावरिया सेट वर. राहू दे. छान. स्नोनी खाल्लं फर्स्ट टाइम किवी. काय आहे बेटा हे? किवी. हा, आणि स्नोला किवी आवडलं ना. आणि मी करत होती किचनमध्ये कामं. तर ह्या मुलीनी इथे किती पसारा केला ह्या बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता. किती भयंकर पसारा करून ठेवला आहे. आणि सगळ्या औषधी गोळ्या सगळ्या काढून ठेवल्या आहे. आणि बघा अशी ही खेळत होती डॉक्टर. बघा. अशा आम्ही वेगवेगळ्या ताटात जेवण करणार आहोत. स्नोचे पप्पा आणि मी आज वेगवेगळ्या ताटात जेवण करणार आहोत. आणि स्नोचा काही वेगळाच कारभार चालू आहे. स्नोचे सगळे शूज काढले आम्ही. तर स्नो एक ट्राय करत आहे. इथे स्नोच्या पप्पांना मनवणं सुरू होतं आणि इथे थोडीशी आमची मस्ती सुरू होती. दुसरी बायको पाहिजे नसेल तर स्माइल करा. स्नो, खूप दिवसानंतर आलो आपण, है ना. कुठे खेळायचं आहे तुला? खेळ जा.
आणि आता सांगते की स्नोचे पप्पा का बरं रुसले आहे. तर स्नोचे पप्पा रुसले आहे, त्यांना तू तू म्हणलेलं बिलकुल आवडत नाही आणि मी त्या दिवशी रागारागात तू तू म्हणून बोलली. त्याच्यामुळे स्नोचे पप्पा माझ्यावर रागवलेले आहे, म्हणून आम्ही वेगवेगळं जेवण केलं. आधी स्नो खूप घाबरायची, पण आता बघा किती छान अशी खेळत आहे आणि तिला एकटंच खेळायला आवडते. तिला आणखी कोणी सोबत असलेलं बिलकुल आवडत नाही. ती एकटीच खूप छान खेळते. आणि हिचं डोकं बघा किती धावते. पायऱ्यांवरून चढून न येता समोरूनच चढत आहे आणि घसरत पण आहे. शहाणी. आणि गार्डनमध्ये गेल्यानंतर हा खेळ हा खूप वेळपर्यंत चालते आणि खेळ संपत नाही. खूप खेळायचं असते हिला, खूप खेळायचं असते. अंधार होतपर्यंत खेळायचं असते आणि हिला बिलकुल घरी यायचं नसते. मग घरी येता वेळेस ही खूप रडते, खूप नाटक करते, खूप तमाशे करते घरी यायला. पण घरी काही जायचं नाही असं हिचं म्हणणं असते. हिला इथे खूप छान वाटते, पण रोज रोज नेणं पॉसिबल होत नाही, कारण कधी कधी ती झोपून असते. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.